नमस्कार। जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी उद्या मतदान होणार आहे। काही तासांचा अवधी शिल्लक आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि पंचायत समितीच्या मतदारसंघामध्ये आपल्याला मतांची गोळाबेरीज करताना, समीकरणं मांडताना उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत। सावंतवाडी तालुक्यातील सर्वात हाय व्होल्टेज ड्रामा म्हणून ओळखले जाणारे दोन मतदारसंघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यातील एक म्हणजे कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आणि दुसरा म्हणजे तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघ। पहिल्यांदा कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघाबद्दल बोलूया। या ठिकाणी पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे महेश सारंग आणि मायकल डिसोजा यांच्यात पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये लढत होणार आहे। मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे जवळपास 8.5-9 वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महेश सारंग यांना मायकल डिसोजा यांच्याकडून 57 मतांनी निसटता पराभव पत्करावा लागला होता। यावेळी पुन्हा एकदा मायकल डिसोजा हे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला। तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीकडून अर्थात महायुतीकडून या ठिकाणी महेश सारंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे। या मतदारसंघाचा जर विचार केला तर या ठिकाणी महेश सारंग यांना मागच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे। तर दुसऱ्या बाजूला उमेदवारी नाकारल्याने त्या मायकल डिसोजा यांच्यावर जो त्यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर झालेला अन्याय याच्या विरोधात लढा देत ते विजय मिळवण्याचा प्रयत्न मायकल डिसोजा यांचा असणार आहे। एकंदर वस्तुस्थिती या मतदारसंघाची जाणून घेऊया। उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख म्हणून मायकल डिसोजा हे कार्यरत होते। त्यानंतर त्यांनी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता। त्यांना कोणती कमिटमेंट दिली होती याबद्दल जरी स्पष्टता नसली तर निश्चितपणे उमेदवारी मिळेल जिल्हा परिषदेची, कारण महेश सारंग हे जिल्हा बँकेवर संचालक म्हणून आहेत, त्यामुळे उमेदवारी मिळेल या आशेने मायकल डिसोजा यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। या ठिकाणी नगरपालिकामध्ये युती झाली नसल्याने या ठिकाणी ही युती होणार नाही अशी अटकळ बांधली जात होती। मात्र खासदार नारायण राणे यांनी या निवडणुकीची संपूर्ण लगाम आपल्या हातात घेत महायुतीची मोठ बांधली आणि त्यानंतर प्रत्येक मतदारसंघात इच्छुक उमेदवार भरपूर आणि जागा फक्त एक अशी परिस्थिती निर्माण झाल्याने काही ठिकाणी बंडखोरी ही होणार हे अपेक्षित होतं आणि त्याच पद्धतीने बंडखोरी आपल्याला पाहायला मिळाली। मायकल डिसोजा हे उबाटामध्ये असताना त्यांनी माझगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अतिशय आपले मोठ बांधलेले दिसते। मतदारांशी संपर्क असणे, नागरिकांशी संपर्क असणे, नागरिकांची कामे करणे हे त्यांनी केल्यामुळे त्या ठिकाणी मागच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला जवळपास 3000च्या आसपासचं मतदान झालं असं मायकल डिसोजा हे सांगतात। त्यामुळे ती मतं आपल्याला मिळतील असंही त्यांना या ठिकाणी त्यांचा अंदाज आहे। दुसऱ्या बाजूचा विचार केला तर महेश सारंग हे राजकारणातील एक चाणक्य नेतृत्व म्हणून ओळखलं जातं, कारण बऱ्याच निवडणुका त्यांनी लढवल्या, बऱ्याच निवडणुकामध्ये त्यांनी पक्षनिरीक्षकांची भूमिका बजावली आणि अनेक ठिकाणी म्हणजे नुकत्याच झालेल्या वेंगुर्ला नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्या पक्षाला घवघवीत यशही प्राप्त करून दिलं। त्याचं बक्षीसही हे म्हणून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, गेली असेल असंही राजकीय समीक्षक या ठिकाणी सांगतात। एकूणच कोलगाव मतदारसंघाचा जर कानोसा घेतला तर या ठिकाणी दोन्ही उमेदवारांची ताकद समसमान असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। एका बाजूला मात्र या ठिकाणी अपक्ष उमेदवार असलेल्या मायकल डिसोजा यांना शिंदे शिवसेनेने, जो महायुतीतील घटक पक्ष आहे, त्याने साथ देत एक पॅनल निर्माण करत अपक्ष उमेदवार आणि शिंदे शिवसेनेचे उमेदवार अशा पद्धतीचा प्रचार सुरू केला आहे। त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना महेश सारंग यांना केवळ भाजपच्या कार्यकर्त्यावर विसंबून या ठिकाणी प्रचार करावा लागतोय।
महेश सारंग यांच्या मते या ठिकाणी माझा जनसंपर्क, मी केलेली विकास कामे, माझा असलेला लोकांशी थेट संपर्क याच्या जोरावरती मी या ठिकाणी भरघोस मताने निवडून येईल अशा पद्धतीचा त्यांचा विश्वास आहे. एकूणच मतदारांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे सांगणं, याचा अंदाज घेणं आजपर्यंत कुणालाच जमलेलं नाही. त्यामुळे या मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकूणच दुसऱ्या विजयासाठी मायकल डिसोजा सज्ज होत आहेत, तर दुसऱ्या बाजूने मागच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महेश सारंग सज्ज झालेले दिसत आहेत. मायकल डिसोजा विरुद्ध महेश सारंग हा सामना सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लक्षवेधी ठरताना दिसतोय. एकंदर 2 दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कोलगाव मतदारसंघामध्ये सभा घेत या ठिकाणचा राजकीय प्रवाह बदलण्याचा प्रयत्न केला. मतदारांना या ठिकाणी त्यांनी या मतदारसंघामध्ये झालेली विकास कामे, महेश सारंग यांनी केलेलं काम, त्याचबरोबर मतदारांना केलेलं आवाहन याचा सकारात्मक परिणाम जर झाला तर निश्चितपणे महेश सारंग यांना विजय मिळवताना कोणताही अडचण येणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. मात्र दुसऱ्या बाजूचा विचार केला की मतदार नेमके कुणाच्या बाजूने आहेत, मायकल डिसोजा की या ठिकाणी महेश सारंग यांच्या बाजूने? कारण या दोघांमध्येही अनेक स्थानिक निवडणुका पार पडल्यात, मग ती ग्रामपंचायतीची निवडणूक असो अथवा सहकारी सोसायटीची निवडणूक असे. हे 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी आपापल्या पॅनलच्या माध्यमातून एकमेकासमोर उभे राहिलेले दिसले. कधी सारंग यांचं पारडं जड झालं आहे तर कधी मायकल डिसोजा यांचं पारडं जड झालं आहे. त्यामुळे या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यामधील ही जिल्हा परिषदेची निवडणूक कशी रंगते आणि मतदारांचा कौल या दोघांपैकी कुणाला असेल याकडेही सर्वांचं लक्ष असेल. मात्र मायकल डिसोजा यांना शिंदे शिवसेनेच्या पंचायत समितीच्या उमेदवार प्रणाली टिळवे यांना उमेदवारी मिळाली असतानाही भाजपनेही आपला पंचायत समितीमध्ये उमेदवार दिल्याने ही या ठिकाणी साथ ही द्यावी लागेल असं म्हटलं जात होतं. आणि प्रणाली टिळवे यांनी जे महेश सारंग यांच्यावर नाराज होऊन भाजप पक्षामधून शिंदे शिवसेनेमध्ये काही महिन्यापूर्वी दाखल झाला होत्या, त्यांनी मायकल डिसोजा यांची साथ दिली. त्यामुळे या ठिकाणी नारळाला धनुष्यबाणाची साथ आणि कमळ या निशाणीवरती महेश सारंग हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या अनोख्या कॉम्बिनेशन, जे अनोखा संगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, जो धनुष्यबाण आणि नारळचा असेल तो चालेल की त्या ठिकाणी कमळ फुलेल, धनुष्यबाण आपल्या लक्षाचा वेध घेईल का, ही येणारी वेळच सांगेल. धन्यवाद.